नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे में विश्व पर्यावरण दिवस पर एनसीपी शरद पवार गुट ने ठाणे महानगर पालिका के खिलाफ अनोखा मोर्चा निकाला। कार्यकर्ता हाथों में पौधे और ऑक्सीजन सिलेंडर लेकर सड़कों पर उतरे। जितेंद्र अवहाद की मौजूदगी में प्रदर्शनकारियों ने पेड़ों की कटाई का विरोध करते हुए प्रशासन पर पर्यावरण की अनदेखी का आरोप लगाया। मोर्चे के अंत में कार्यकर्ताओं ने महानगर पालिका को प्रतीकात्मक रूप से पौधे और ऑक्सीजन सिलेंडर भेंट कर पर्यावरण संरक्षण की मांग की। ठाणे से सारा पुरी की रिपोर्ट। आज मुद्दामून आम्ही ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क घेऊन आज ही रॅली काढलेली आहे। आज पर्यावरण दिवस आहे आणि या दिवशी आम्हाला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना एक वेगळीच अशी भेट द्यायची आहे आणि ती म्हणजे ऑक्सिजन सिलेंडर। आज गेल्या जर तुम्ही 3 महिन्यात बघितलं तर सुरुवात झाली मेंटल हॉस्पिटलला 1200 झाडं कापली गेली आणि परवानगी शिवाय ती झाडं कापली गेली। त्यात काही हेरिटेज झाडं होती, काही 100 वर्षाची झाडं। त्याच्यानंतर उन्नत रस्ता आला, साकेत आनंद, त्याच्यात 1800 झाडं तोडण्याची परवानगी या टीएमसीने दिली। त्याच्यानंतर आता इंटरनल रिंग रेल्वे आला, त्यात 3200 झाडं तोडायची परवानगी दिली। आता आपण ठाण्यामध्ये हरित ठाणं, झाडांचं ठाणं असं समजत होतो, पण मॉडेला तुटली, तिकडे झाडं तोडण्यात आली। अदानी एसीसी सिमेंट घेतलं, तिकडे झाडं तोडण्यात आली। ग्लॅक्सोमध्ये ओबरॉय आलं, हजारो झाडं तुटली। रेमंड दिवसा ढवळ्या 100 झाडं तोडली। त्याच्यानी फरक काय पडलाय की गेल्या 2 महिन्यात AQI इंडेक्स 18 दिवस या ठाणे शहरात 200 पेक्षा वरती होतं। म्हणजे कालांतराने ठाण्याचं दिल्ली होतंय की काय असा झालेलं आहे दिल्ली। अशा प्रकारचं वातावरण या ठाण्यात आहे। 37-38 डिग्री क्लायमेट झालेलं आहे आणि हे कशामुळे झालंय तर या बिनडोक टीएमसीच्या अधिकाऱ्यांमुळे झालेलं आहे, जे दिवसा ढवळ्या परवानगी देत आहेत झाडं कापायला, किंबहुना स्वतः झाडं कापतायत। त्याचा निषेध करायला, त्यांना आठवण करायला की आज ऑक्सिजन कुठेतरी कमी होतंय या शहरात, म्हणून त्यांना आम्ही ऑक्सिजनचे सिलेंडर भेट द्यायला या ठिकाणी आलो। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की 500 झाडे प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या प्रभागांमध्ये राबवावी। जी आहेत ती तर वाचवा, लावतील लांब राहिलं। या देशाचा प्रत्यानाश करतायत। अंदमान निकोबार मध्ये झाडं कापतायत। अंदमान निकोबार मध्ये ताडोबाचं अभयारण्य आहे, त्या अभयारण्यातला कित्येक झाडं कापण्यात आली आहेत। इथल्या उद्योगपतींना मोठे मोठे उद्योग देण्यासाठी म्हणून लॉयड्स असतील, हे असतील, ते असतील, हजारो एकर जमीन दिली आणि सगळे झाडं उगवतात। 194 एकर फॉरेस्ट, हे 194 एकर फॉरेस्ट, त्याचा TDR दिला। अहो, जमीन वन खात्याच्या ताब्यात आहे। महानगरपालिकेने द्यायची का, घ्यायची कशाला ताब्यात आणि द्यायची कशाला ताब्यात? जी जमीन तुमच्या ताब्यातच नाही, जी वन खात्याच्या ताब्यात आहे, तुम्ही कशाला मध्ये पडताय? सगळ्या भ्रष्टाचाराने बचबचपुरी झालेली आहे आणि मी ठाणेकरांना आव्हान करतो, वेळेत जागे व्हा, नाही तर तुमच्या मुलाबाळांना श्वास देखील घेता येणार नाही।